Okay, hello friends. Now due to some ॲडमिशन प्रॉब्लेम आणि बाकीचे मुलांचं थोडंसं तो टायमिंग आहे तो ॲडजस्ट होत नाही आहे, सो म्हणून यूट्यूब कंटिन्यू करू. हा ब्लडचा टॉपिक होतपर्यंत. ओके, सो नाव नेक्स्ट टॉपिक ॲक्च्युली कालचाच अर्धा टॉपिक राहिला आहे. आपण स्टार्ट केलं होतं WBCचे टाईप्स. ओके, सो नाव वी नो दॅट WBCज आर डिवायडेड इंटू टू ग्रुप. वन इज द ग्रॅन्युलोसाइट अँड अग्रॅन्युलोसाइट. ओके, त्यातला ग्रॅन्युलोसाइट आपलं झालं आहे आणि इथे डिवाइड करण्याचा जो बेस होता दॅट बेस इज द प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ ग्रॅन्युल इन सायटोप्लाझम. जर ग्रॅन्युल्स सायटोप्लाझममध्ये असतील तर दॅट सेल्स ऑफ WBCs आर कॉल्ड ॲज येस ग्रॅन्युलोसाइट. अँड इफ ग्रॅन्युल्स आर अब्सेंट इन द WBC सायटोप्लाझम देन इट इज कॉल्ड ॲज अग्रॅन्युलोसाइट. सो आज आपल्याला अग्रॅन्युलोसाइट आणि त्याची टाईप्स बघायचे. नाव सी, जसं तुम्हाला आठवत असेल ग्रॅन्युलोसाइट जे होतं ते अप्रॉक्सिमेट 72% होतं. म्हणजे जर आपण टोटल WBC जर घेतले आहेत तर त्यापैकी 72% होते ग्रॅन्युलोसाइट. सो रिमेनिंग 28% पार्ट is of yes agranulocyte. So out of 100%, 28% of WBCs are actually contain agranulocyte, a type of cell. Now see the general characteristics. So cytoplasm of this cell are without granule. जसं आता कालच आपण बोललो आहे की हे जे WBC आहेत याच्या सायटोप्लाझममध्ये ग्रॅन्युल्स नसतात. सो ग्रॅन्युल नसल्यामुळे किंवा ऑप्शन असल्यामुळे त्याला अशब्द लागतो आहे, जसं ग्रॅन्युलोसाइट. नाव हिअर दॅट पर्टिक्युलर granules are absent, so it is called as agranulocyte. Now जसं काल आपण घेतला दुसरा पॉईंट घेतला होता कुठून तयार होतो तर तिथे मायलिओइड ऑर्गन होतं स्टीम सेल. नाव हिअर दॅट अग्रॅन्युलोसाइट फॉर्म फ्रॉम लिम्फॉइड स्टीम सेल. काल मायलिओइड स्टीम सेल होते ज्यांनी ग्रॅन्युलोसाइटला बनवलं होतं. बट हिअर अग्रॅन्युलोसाइट सेल्स आर फॉर्म फ्रॉम लिम्फॉइड स्टीम सेल. आपल्या बॉडीमध्ये लिम्फपासून बनलेले जे स्टीम सेल असतात जनरली त्यापासून हे बनलं आहे. दॅट इज कॉल्ड ॲज येस लिम्फॉइड स्टीम सेल पासून हे बनले आहेत अँड कॅन बी डिवायडेड बाय मायटोसिस. आता काल कसं तुमचे डिफरन्सेस सांगतोय, जे ग्रॅन्युलोसाइट होते हे एकदा तयार झाले की पुन्हा डिवाइड होत नव्हते. बट नाव हिअर when granulocytes are made by that particular lymphoid stem cell then it can be divided by mitosis. हे पुन्हा मायटोसिस करून त्याच्यासारखेच लार्ज नंबरमध्ये सेल बनवू शकतात. That is one of the speciality of yes agranulocyte. And now nuclei are large but not lobulated. काल आपण घेतलाय ग्रॅन्युलोसाइट मधले जे न्यूक्लाय होते ते स्मॉल होते आणि लोबवाले होते, बरोबर आहे. तर इथे याच्या उलट कंडिशन आहे. Here in agranulocyte, nuclei are large in size and not lobulated. Means lobules are absent in the nuclei in agranulocyte. So हे 3 पॉईंट ऑफ डिफरन्स तुम्ही दोघांचं करू शकता. सायटोप्लाझममध्ये ग्रॅन्युल्स सबसेट असणं, त्यानंतर लिम्फॉइड स्टीम सेलच्या माध्यमातून तयार होणं दुसरा पॉईंट. तिसरा हा डिवाइड झाल्यानंतर पुन्हा मायटोसिसनी फॉर्म झाल्यानंतर पुन्हा मायटोसिसनी डिवाइड होऊ शकतो आणि न्यूक्लियस असतो लार्ज बट नॉट लोब्युलेटेड. ओके, नाव आता याचे सेल्स आहेत ग्रॅन्युलोसाइटचे त्याची साईज जी आहे ती थोडीशी स्मॉल आणि लार्ज असते. सो डिपेंडिंग ऑन द साईज ऑफ दॅट पर्टिक्युलर अग्रॅन्युलोसाइट, granulocytes are further divided into two groups. One is lymphocyte and second is monocyte. आणि काल जेव्हा आपण ग्रॅन्युलोसाइटला डिवाइड केलं तर त्याचा बेस होता प्रेझेन्स ऑफ स्टेन. त्या सायटोप्लाझममध्ये कोणती स्टेन असते, ॲसिडिक, बेसिक किंवा न्यूट्रल. बट हिअर ऑन द बेसिस ऑफ साइज ऑफ दॅट अग्रॅन्युलोसाइट देर आर अगेन डिवायडेशन इंटू टू ग्रुप. नाऊ सी द लिम्फोसाइट काय असतात आणि मोनोसाइट काय असतात. सो इथे बेस ऑफ डिवायडेशन आलाय साइज. ओके, now see lymphocytes are the smallest of all WBCs. जवळपास जर WBC आपण बघितले तर लिम्फोसाइट हे सगळ्यात लहान आहेत तर मोनोसाइट हे सगळ्यात मोठे असतात. म्हणजे सगळं इथं पॉईंट ऑफ डिफरन्स आपला होतोय. सो लिम्फोसाइट कारण साईजवरून आपण डिवाइड केलं आहे. सो लिम्फोसाइट्स आर व्हेरी स्मॉलर इन ऑल WBC. तुम्ही जेवढेही जे आता कालपासून टाईप्स घेतोय आपण न्यूट्रोफिल, बेसोफिल, ॲसिडोफिल वगैरे, या सगळ्यामध्ये सगळ्यात लहान असणाऱ्या साईजचा सेल म्हणजे लिम्फोसाइट अँड कंटेन लार्ज न्यूक्लाय. म्हणजे बघा कंडिशन उलट आहे, सेल खूप लहान आहे पण त्यातला न्यूक्लियस खूप मोठा असतो आणि तिकडे सेल लहान होता सेल मोठा होता, न्यूक्लियस लोब्युलेटेड होते, बरोबर आहे. सो स्मॉल साइज सेल बट शोज द लार्ज न्यूक्लाय. नाउ दॅट लिम्फोसाइट आर ॲक्च्युअली कॉन्स्टिट्यूट अबाउट 25 to 30% ऑफ WBC. आता 25 to 30 म्हणजे कसं आहे की ॲक्च्युली हे 100%च्या वर चाललं आहे
तर अर्थ तसा नाही आहे. याचा नंबर जनरली वाढत असतो, काल आपण बघितलं. ॲलर्जिक कंडिशन असो किंवा बाकीच्या कंडिशन असो. पण आता इथे हे जे टोटल WBC आला याच्यामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे 28%. म्हणजे या 28%ला जर तुम्ही 100 म्हटलं तर त्यातले जवळपास 25 ते 30% जनरली कोण असतील, तर हे अग्रॅन्युलोसाइटच्या 28% मधलं बोलतोय. सो 25 to 30% ऑफ ॲक्च्युली टोटल WBC, आणि याच्यापैकी समजा 25 ते 30. ओके, नाव याचं पुन्हा डिवायडेशन केलं आहे अँड दॅट इज बेस्ड ऑन द फंक्शन. आता हे अग्रॅन्युलोसाइट काय फंक्शन करतात त्यावरून त्याचं डिवायडेशन आहे. सो ऑन द बेसिस ऑफ फंक्शन lymphocytes are further divided into two groups. One is the B lymphocyte and second is the T lymphocyte. ओके, बी आणि टी मध्ये पुन्हा या लिम्फोसाइटचं डिवायडेशन केलं. काय फंक्शन आहे, फंक्शन महत्त्वाचं आहे, बाकी तर मग वरचे जे पार्ट आहे ते येतीलच. नाउ सी, बी लिम्फोसाइट्स आर मॅच्युअर्ड इन बोन मॅरो. आता ॲक्च्युली हे जे जसं आपण बघितलं की लिम्फोसाइट आता टाईप कोणाचा आहे तर ग्रॅन्युलोसाइट्सचा. तयार कोण करेल तर लिम्फोइड स्टीम सेल. एकदा हे लिम्फोइड स्टीम सेलमध्ये तयार झाले की ते मॅच्युअर कुठं होतात, सो दे आर मॅच्युअर्ड इन बोन मॅरो. म्हणजे लिम्फोइड स्टीम सेलमध्ये तयार होतील, देन दे आर ट्रान्सफर टू बोन मॅरो, आणि बोन मॅरोमध्ये नंतर हे मॅच्युअर्ड होतील. किंवा लिम्फोइड स्टीम सेलपासून बनलेले अग्रॅन्युलोसाइट जे, किंवा मग लिम्फोसाइट तुम्ही म्हणू शकता, जे बोन मॅरोमध्ये जाऊन मॅच्युअर होतील, दे आर कॉल्ड ॲज बी लिम्फोसाइट. आणि हे जे मोनोसाइट असतात, टी लिम्फोसाइट असतात, हे थायमस ग्लँडमध्ये मॅच्युअर्ड होतील. म्हणजे तयार त्या दोघांनाही एकच करतोय. ॲक्च्युली दे आर द टू टाईप्स ऑफ लिम्फोसाइट. किंवा मग मोनोसाइट असो, आता सध्या लिम्फोसाइटबद्दल बोलतोय. सो लिम्फोसाइट्स आर मेड फ्रॉम लिम्फोइड स्टीम सेल, देन दे आर ट्रान्सफर टू सेपरेट प्लेसेस. मग त्यातला जर काही सेल हे बोन मॅरोमध्ये जाऊन मॅच्युअर होतील त्याला म्हणतो आपण बी लिम्फोसाइट. सो बोन मॅरोवरून बी शब्द आलाय आणि थायमस ग्लँडवरून इथे टी शब्द आलाय. सरळ आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की फंक्शनच्या बेसवर म्हणा किंवा मग ते कुठे जाऊन मॅच्युअर होते यानुसार सुद्धा याचं डिवायडेशन केलं जातं. सो बी लिम्फोसाइट्स आर मॅच्युअर्ड इन बोन मॅरो. काय फंक्शन काय मग याचं, सो फंक्शन इज अँटीबॉडी प्रोडक्शन. आता अँटीबॉडीज तुम्हाला माहिती आहे, जेव्हा जेव्हा आपल्याला डिसीज होतात किंवा इन्फेक्शन होतं तर तेव्हा आपली इम्युन सिस्टीम, जसं मी वारंवार बोलतो की WBC आपले सोल्जर आहे. जेव्हा जेव्हा आपल्या बॉडीमध्ये पॅथोजन येतील किंवा मग एखादा डिसीज आपल्याला होईल तर त्या डिसीजला किंवा पॅथोजनला मारण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये नवीन अँटीबॉडीज तयार व्हायला पाहिजे. आणि ह्या अँटीबॉडीज मग त्या पर्टिक्युलर पॅथोजनला किल करतील. जर हे पॉसिबल नाही झालं तर मग आपण टॅबलेट घेतो, गोळ्या घेतो. त्या गोळ्या घेतल्यावर पुन्हा त्या गोळ्या ॲक्च्युली त्या पॅथोजनला मारत नाही, तर त्या गोळ्या आपल्या बॉडीमधल्या इम्युन सिस्टीमला स्टिम्युलेट करतात आणि त्यांना मारणाऱ्या अँटीबॉडीजला तयार करतात. तर हे जे काही दोन्ही कंडिशन मी सांगितल्या, म्हणजे जर नॉर्मल जनरल इन्फेक्शन असेल तरीही अँटीबॉडीज तयार होणं, किंवा मग जर थोडंसं मोठं इन्फेक्शन असेल तर टॅबलेट घेतल्यावर किंवा ट्रीटमेंट सुरू असताना अँटीबॉडीज तयार होणं, ह्या दोन्ही कंडिशनमध्ये अँटीबॉडीज प्रोडक्शनचं काम कोणाकडे दिलं आहे तर बी लिम्फोसाइटमध्ये. यालाच म्हणतात ह्युमरल इम्युनिटी. पुढे आपण इम्युनिटीचे टाईप घेऊ. त्यामध्ये इनबॉर्न इम्युनिटी असते, ॲक्वायर्ड इम्युनिटी असते आणि एक असते ह्युमरल इम्युनिटी. आता ह्युमरलचा अर्थ काय तर दोन्हीही, म्हणजे जी गोष्ट जी अँटीबॉडीज आपल्या बॉडीमध्ये नाही आहे, जेव्हा एखादा नवीन फॉरेन पार्टिकल किंवा पॅथोजन बॉडीमध्ये येतो तर त्याच्यानुसार त्या अँटीबॉडीज तयार होतात आणि मग ह्या अँटीबॉडीज त्या पॅथोजनला किल करतात. अशा पद्धतीच्या इम्युन सिस्टीमला किंवा इम्युनिटीला म्हणतात येस ह्युमरल इम्युनिटी. तुम्ही सध्या हे लक्षात ठेवा की मेन फंक्शन आहे अँटीबॉडीज प्रोडक्शन. पण अजून एक फंक्शन आहे, दे आर हायली स्पेसिफिक फॉर अँटीजन अँड अँटीबॉडीज इम्युनिटी. आता हायली स्पेसिफिक म्हणजे काय, तर सपोज आता मला मलेरिया झाला, मग मलेरिया आता जनरली बसत नाही, मग आपल्याला गोळ्या घ्याव्या लागतील. मग मी मलेरियल पॅरासाईटला किल करण्यासाठी ज्या टॅबलेट घेईल त्या टॅबलेटच्या माध्यमातून माझ्या बॉडीमध्ये काय बनेल, येस अँटीबॉडीज. मग ह्या अँटीबॉडीज त्या मलेरियल पॅरासाईटला मारतील. क्लिअर एवढं. पण आता समजा मला टायफॉईड झाला तर त्या टायफॉईडसाठी या मलेरियल अँटीबॉडीज कामात येणार नाही, कारण त्या अँटीबॉडीज फक्त मलेरियाच्या पॅरासाईटला मारण्यासाठीच होत्या. म्हणजे जेव्हा एखाद्या पर्टिक्युलर अँटीबॉडीजनी एखादा विशिष्ट पॅथोजनच मरतो ऑर एनी अँटीबॉडी स्पेसिफिक फॉर दॅट पर्टिक्युलर पॅथोजन, ते त्याचसाठी असते.
जर तुम्हाला 10 डिसीज झाले तर त्या 10 डिसीजला किंवा त्या 10 पॅथोजनला मारण्यासाठी 10 वेगळ्या प्रकारचे अँटीबॉडीज बनतील आणि यालाच म्हणतात हायली स्पेसिफिक अँटीजन किंवा अँटीबॉडीज. आता अँटीजन म्हणजे काय, तर जे आपण बाहेरून टॅबलेट घेतो ते. मग आता तुम्ही ज्या पद्धतीची गोळी घ्याल, ज्या पद्धतीची टॅबलेट घ्याल, त्याच पद्धतीचं इथे अँटीबॉडीज बनेल. दुसरा एक सोपा अर्थ म्हणता येईल की एक अँटीबॉडी सगळ्यांसाठी वापरता येत नाही. अशी कोणतीच गोळी बनली नाही की एक घेतली म्हणजे सगळे डिसीज तुम्हाला होणार नाहीत, असं नाही आहे. तर विशिष्ट डिसीजसाठी विशिष्ट गोळीच घ्यावी लागते. दॅट इज कॉल्ड ॲज स्पेसिफिसिटी ऑफ अवर इम्युन सिस्टीम. यालाच आपल्या इम्युन सिस्टीमच्या प्रॉपर्टीमधली एक स्पेसिफिसिटी नावाची प्रॉपर्टी आहे, त्यालाच म्हणतात हायली स्पेसिफिक. सो ज्या अँटीबॉडीज ह्या तयार करतो बी लिम्फोसाईट, त्या अँटीजन आणि त्या ह्युमरल इम्युनिटीसाठी स्पेसिफिक असतात, ठरलेल्या असतात आणि सगळ्यांसाठी वेगळ्या. ओके. नाव सेकंड टाइप ऑफ lymphocyte, that is T lymphocyte, as they are matured in thymus gland. So from that thymus, T जो येतो त्यावरून त्याला म्हटलं आहे T lymphocyte. So T lymphocytes are matured in thymus gland. Now function, they are responsible for cell mediated immunity. आता सेल मेडिएटेड म्हणजे काय, तर ॲक्च्युली सेल्युलर लेवलला जी इम्युनिटी पाहिजे, कारण आपल्या बॉडीमध्ये ट्रिलियन सेल आहे. प्रत्येक सेलमध्ये वेगवेगळे इन्फेक्शन होऊ शकते, तर त्या प्रत्येक सेलपर्यंत पोहोचणं हे याचं काम आहे. सेल मेडिएटेड म्हणजे सेलच्या मधात जाऊन, सेलमध्ये जर एखादा पर्टिक्युलर प्रॉब्लेम झाला आहे, मग तो बॉडीतला कोणताही सेल असो, तर ॲक्च्युली साईटवर जाऊन त्या सेलवर जाऊन हा तिथं इम्युन रिस्पॉन्स तयार करतो आणि तिथच्या त्या पॅथोजनला किंवा त्या डिसीज कॉझिंग मायक्रोबला किल करतो. आणि याला प्रत्येक सेलपर्यंत जावं लागतं, म्हणून याचे ॲक्च्युली 4 टाईप्स आले आहेत. सो एक आहे हेल्पर टी सेल. तर नावाचं अर्थ आहे हेल्पर टी सेल बाकीच्या सगळ्या टी सेलला किंवा बाकीच्या WBCला हेल्प करेल फॉर देअर पर्टिक्युलर फंक्शन. त्यानंतर किलर टी सेल. आता जसं फॅगोसायटोसिस तुम्हाला माहिती आहे, काल आपण घेतला आहे, तर हा ॲक्च्युली किल करण्याच्या डायरेक्ट कामामध्ये इन्व्हॉल्व असतो. किलर टी सेल आर डायरेक्टली किल दॅट पर्टिक्युलर पॅथोजन. त्यानंतर एक मेमरी टी सेल. आपल्या इम्युनिटीचा एक पुन्हा महत्त्वाचा पार्ट आहे, आपल्या इम्युनिटीला मेमरी असते. मेमरी असते म्हणजे काय, तर समजा पहिल्यांदा कोणाला मलेरिया झाला, तर तो मलेरिया ट्रीट करताना चांगलं झालं आपण मलेरियामधून, तर मलेरियाच्या सगळ्या पॅथोजनला मारण्यासाठी काय काय केलं हे सगळं आपल्या इम्युनिटीमध्ये मेमराईज होऊन जाते. मग समजा आता पहिल्यांदा तुम्हाला मलेरिया झाला आहे आणि त्याला बरं होण्यासाठी समजा 20 दिवस लागले, तर ती पूर्ण 20 दिवसाची जी ॲक्च्युली जे काही घडलं ते पिक्चर आहे पूर्ण आपल्या बॉडीमध्ये मेमरीमध्ये फिट होऊन जाईल इम्युनिटीच्या. मग जेव्हा सेकंड टाईमला तुम्हाला मलेरिया होईल, तर तो 20 दिवसात नाही तर तो 10 दिवसातच बरा होईल. कारण त्या जुन्या मलेरिया झाल्यानंतर जे काही झालं होतं ते सगळं आपल्या मेमरीमध्ये फिट राहते आणि मग त्याचा वापर करून पॅथोजनला लवकर किल केलं जातं. दॅट इज द स्पेशालिटी ऑफ मेमरी टी सेल. हे जे मेमराईज करण्याचं काम आहे, जे काही एन्काउंटर झालं त्या पॅथोजनचं, मलेरिया पॅथोजनचं, त्याची पूर्ण एन्काउंटरची स्टोरी ही बॉडीमध्ये मेमरीमध्ये फिट असते आणि ते काम करतात मेमरी टी सेल. आणि शेवटचा आहे सप्रेसर टी सेल. जर एखादा पॅथोजन आलाच बॉडीमध्ये आणि तो ठीकठाक असा चिल्लर तल्लर असेल, त्याला आपली बॉडीज किंवा आपल्या बॉडीच्या इम्युनिटीनीच मारता येईल, तर अशाला हे सप्रेसर टी सेल सप्रेस करतात आणि त्याला ॲक्च्युली ॲक्टिवेट होऊ देत नाही. जसं तुम्हाला समजा पावसात तुम्ही ओले झाले, थोडंसं व्हायरल जनरल इन्फेक्शन होतं, ताप वगैरे येतो, तशा वेळेस आपण काही गोळ्या न घेतल्या तरी बरं होतो. तर हे जे थोडंसं असं झालं आहे जनरल इन्फेक्शन आहे, तर जनरल इन्फेक्शन ज्याने कोणी कॉज केलं असेल त्याला हे सप्रेसर टी सेल सप्रेस करतात आणि त्याला किल करतात किंवा त्याला ॲक्टिवेट होऊ देत नाही. सो ॲक्च्युली सेलपर्यंत त्याला जावं लागतं. म्हणून टी लिम्फोसाईटचे असे हेल्पर, किलर, मेमरी आणि सप्रेसर असे 4 पुन्हा सबसेल तयार होतात. ओके. अँड नाव सेकंड ॲक्च्युली सेल ऑफ द अग्रॅन्युलोसाईट. पहिला होता लिम्फोसाईट, दुसरा आहे मोनोसाईट. आता मोनोसाईटचं फंक्शन काय बघा कसे असतात. सो मोनोसाईट्स आर लार्जर इन ऑल WBC. जसे हे सगळे स्मॉलर होते, तर मोनोसाईट आपल्या पूर्ण WBCमध्ये सगळ्यात मोठे सेल आहेत. दे शो द लार्ज न्यूक्लियस विथ द बीन ऑर किडनी शेप. त्यामध्ये न्यूक्लियससुद्धा मोठा आहे, सेलसुद्धा मोठे आहे आणि किडनी शेप असतो. जनरली किडनीलाच बीन शेपसुद्धा म्हणतात. बीन शेप किंवा किडनी शेप असणारा न्यूक्लियस जनरली यामध्ये दिसतो. याचं ॲक्च्युअल कॉन्स्टिट्यूशन आहे 3 to 5% ऑफ टोटल WBC. सो आउट ऑफ 100 याचं कॉन्स्टिट्यूशन येतं 3 to 5%. नाव फंक्शन, मोनोसाईट्स आर ॲक्टिवली मोटाईल किंवा मोबाईल म्हणता येईल, म्हणजे हे खूप इझिली मूव्ह करतात
ज्या ज्या ठिकाणी पॅथोजन किंवा एंट्री झाली असेल इन्फेक्शनची त्या ठिकाणी तिथपर्यंत हे जातात आणि हे जाण्यासाठी मुवमेंटसाठी खूप ॲक्टिव्ह मानले जातात. अँड अगेन दे हॅव द ॲबिलिटी टू प्रोड्यूस मॅक्रोफेजेस. आता हे मॅक्रोफेजेस काय आहेत तर ॲक्च्युली मोनोसाईटनी तयार केलेलेच हे सेल आहे ज्याला मॅक्रोफेजेस म्हणून ओळखतात. आणि मॅक्रोफेजेस हे मेन काम करतात फॅगोसायटोसिस, जे आपण कालच्या व्हिडिओमध्ये घेतलं आहे. नाव सी दॅट मॅक्रोफेजेस आर फॅगोसायटिक इन नेचर. म्हणजे असं समजा की मोनोसाईट आणि मॅक्रोफेजेस जवळपास एकच आहे, फक्त मॅक्रोफेजेसला तयार करण्याचं काम करतात मोनोसाईट. त्याचं काम काय आहे तर फॅगोसायटोसिस. आता काय आहे तर सांगितलं होतं जसं डिस्ट्रॉय द बॅक्टेरिया अँड डेड ऑर डॅमेज सेल ऑर टिश्यू बाय फॅगोसायटोसिस. फॅगोसायटोसिस म्हणजे काय आपण घेतलं आहे की एखादा पॅथोजन आला असेल किंवा एखादा डेड सेल असेल त्याला पूर्ण असं एनगल्फ करणं आणि मग स्वतःच्या आतमध्ये घेऊन त्याला किल करणं. सो फॅगोसायटोसिस इज द मेन फंक्शन ऑफ मोनोसाइट अँड मॅक्रोफेजेस विच आर प्रोड्यूस्ड बाय द मोनोसाइट सेल. सो दॅट इज अबाउट द टुडेज टॉपिक, दॅट इज टाइप्स ऑफ WBC आपले संपले आहेत. उद्या आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ. आता तिसरा सेल राहिला दॅट इज थ्रोम्बोसाइट आणि मग ब्लड क्लॉटिंग. हे दोन्ही पॉईंट उद्या आपल्याला घ्यायचे आहे कारण प्लेटलेटचंच मेन फंक्शन आहे ब्लड क्लॉटिंग. ओके, दॅट इज अबाउट द टुडेज टॉपिक.